आजच्या वसई तालुक्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित आदरणीय जिल्हा उपनिबंधक कुलकर्णी साहेब, आदरणीय जिल्हा विशेष लेखापरीक्षक पवार साहेब, त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी जमलेले सर्व लेखापरीक्षक, सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आज आयोजित केला. कारण लेखापरीक्षण कामकाज त्यातले बरेच जण आहेत ते वर्षानुवर्षे करतायत. काही असे आहेत की ज्यांना नव्याने पॅनलवर आलेले आहेत. मात्र लेखापरीक्षणातील गुंतागुंत असेल म्हणजे सहकार कायदा असेल, त्याचबरोबर आयकर कायदा असेल, जीएसटी मधल्या तरतुदी असतील, बऱ्याचशा गोष्टींशी तुम्हाला डील करायचं आहे ऑडिट करताना. फक्त त्या संस्थेने वर्षभरात किती पैसे जमा केले, किती पैसे गेले याचं ऑडिट तुम्हाला करायचं नाही. तर त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळे अँगल आहेत. आणि जो आजचा विषय घेतलेले आहेत, इन्कम टॅक्स असतील किंवा ऑडिट मधील लहानसहान ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांचंच चांगल्या प्रकारे आकलन सगळ्यांना झालं पाहिजे. कायदेशीर बाबी कुलकर्णी साहेबांनी सांगितलेल्या आहेत, सविस्तरपणे पवार साहेब पण सांगतील. आता काही प्रॅक्टिकल गोष्टींवर आपण बोलूया की लेखापरीक्षण करताना कुलकर्णी साहेबांनी सांगितलं तसं की बऱ्याचशा संस्थांमध्ये अडचण येते की ठराव बॅकडेटेड केले जातात. तर हे गोष्टी कृपया टाळा. त्याचा त्रास तुमच्याबरोबर आम्हालाही खूप होतो काम करताना. कारण गृहनिर्माण संस्था म्हणलं की तिथं हेवे दावे आले, तक्रारी आल्या, आणि ज्या वेळेला अशा पद्धतीची कामं होतात त्यावेळेला गैरसमज वाढतात लोकांमध्ये, सभासदांमध्ये, ते लेखापरीक्षकाबद्दल, त्याचबरोबर आमच्याबद्दल. त्यामुळं अशा गोष्टी टाळाव्यात. दुसरा मुद्दा मलाही सांगितलं की कारवाईचा, साळे साहेबांनी सांगितलं की कारवाई लेखापरीक्षकांवर. तर कारवाईचा विषय येत नाही. म्हणजे गोष्टी दोन प्रकारे आहेत. एक चुका दोन प्रकारच्या आहेत, एक बोनाफाईड, मालाफाईड. बोनाफाईड चुकांवर तुम्हाला कधीच कोणी आक्षेप घेणार नाही, कारण शेवटी जो माणूस आहे तो चुकतोच. काही चुका ह्या मालाफाईड इंटेन्शन केलेल्या असतात. पण अशा चुकांना दुर्लक्ष करणं हे यंत्रणेवरचा विश्वास लोकांचा उडतो, लेखापरीक्षकांवरचा उडतो. त्यामुळे असं कुणाला कधी टार्गेट केलं जाणार नाही. म्हणजे तालुका लेवलला असो किंवा जिल्हा लेवलला असो, इंटेन्शनली तरी अजिबात नाही. फक्त ज्या ठिकाणी तुम्ही जाणून बुजून खूप चुका करताय. आता गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रचंड हेवे दावे असतात, तुम्ही सगळे रोज त्याच्याशी डील करताय, म्हणजे तुम्हाला काही नवीन गोष्ट नाही. अकाउंटिंग करताना असो, ऑडिटिंग करताना असो, त्यातले काही लोक पॅनलवर आहेत, इलेक्शन घेताना असो, प्राधिकृत अधिकारी म्हणून काम करताना असो, तर खूप चॅलेंजेस आहेत ग्राउंडवर. कारण तुमचं हे क्षेत्र जे असं आहे की तुम्हाला एकतर लोक जिथं राहतात त्या गृहनिर्माण संस्थेमध्ये त्यांचा रोजचा प्रश्न असतो. त्यामुळं तिथं उद्भवणाऱ्या समस्या असतील आणि आपापसातील हेवेदावे महत्वाचं कारण आहे. ते सगळ्यांशी डील करावं लागतं. कारण लोक एकमेकावर आरोप करत असतात, यांनी असं केलं, तुम्ही ऑडिटमध्ये हा मुद्दा घेतला नाही, हे बिल्डिंगचं काम असं झालं, कलरचं काम असं झालं, ह्याला पैसे कॅशने दिले, तिथं टीडीएस कपात केला नाही, तो येणे दाखवलंय, हे असे बोगस एंट्री दाखवले. तर अशा गोष्टींशी तुम्हाला रोज डील करायचं. त्याच्यामुळे तुम्ही टेक्निकली साऊंड असलं पाहिजे, तुम्हाला चांगलं नॉलेज असलं पाहिजे. आता काही लोकांचे ऑडिट रिपोर्ट खूप चांगले आहेत, पण काही लोकांचे ऑडिट रिपोर्ट 2 किंवा 3 पानाचे आहेत. म्हणजे तो माणूस येणारा आमच्या समोर घेऊन येतो, साहेब हे बघा ऑडिट, बोगस ऑडिट झालंय, 10 वर्षाचं ऑडिट एकत्र केलंय, 3 पानाचं ऑडिट आहे. मग अशा वेळेला तुम्ही पण अडचणी देता, आम्ही पण अडचणी देतो. कारण त्याचा जाब आम्हाला विचारला जातो की हे चुकीचं ऑडिट झालंय, कारवाई करा, असं करा, तसं करा. तर त्यामुळे ऑडिट करताना ऑडिट मॅन्युअल प्रमाणे त्यात सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, सगळे भाग कव्हर झाले पाहिजेत. आणि जिथं तुम्हाला खरंच वाटतंय की इथं खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तिथं पुढच्या वेळेला आपल्याला संस्था ही मिळेल ना मिळेल त्याची तमा न बाळगता तुम्ही त्या गोष्टी कागदावर आणल्या पाहिजे. कारण तो विषय परत खूप मोठा होतो, तक्रारी होतात विनाकारण. त्यामुळं
चांगल्या प्रकारे तुम्ही ज्ञान घेऊन लेखापरीक्षण करताना, आणि त्याचबरोबर मी म्हणत नाही की तुम्ही चुका दाखवा चुका काढा, तुम्ही त्यांना गायडन्स करा की तुमच्या ह्या गोष्टी चुकलेल्या आहेत, यापुढे तुम्ही अशी काळजी घ्या, तुमचं ऑडिटिंग असं चुकलेलं आहे किंवा तुम्ही ही जी प्रक्रिया राबवली टेंडरिंगची ही चुकीची आहे, अशा पद्धतीने राबवा. टॅक्सेशन मध्ये तुमचा हा प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या गुंतवणुका चुकल्यात त्याच्यामुळे तुमचं व्याजाचं नुकसान होतंय. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आता व्याजाच्या नुकसानीबद्दल म्हणजे बऱ्याचशा चौकशीमध्ये पण तो भाग येतो की तक्रार येतो की साहेब यांनी एवढी वेळ केलेली नाहीत, एवढ्या टक्क्याचं नुकसान झालंय, ह्या बँकेत केला एवढ्या व्याजाचं नुकसान झालं, एवढे दिवस रक्कम सेव्हिंगला पडून होती नुकसान झालं. आता तसं बघितलं तर ते नुकसान मानता येणार नाही, कारण तो जो चेअरमन सेक्रेटरी असेल त्याला काही एवढं अर्थशास्त्रीय ज्ञान नसते. म्हणजे एकदम की रोज एवढे पैसे सेव्हिंगला राहिलेत, करंटला राहिलेत, ते एवढं नुकसान झालं एवढी, किंवा इकडचे पैसे इकडे वापरले, रिपेरिंग पण प्रॉपरली वापरलं नाही, तर ह्या गोष्टी तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे व्यवस्थित की बाबा ह्या गोष्टी अशा आहेत, पैसे इथे ठेवू नका, इथं तुम्हाला व्याज मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर टॅक्सेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आता वसुलीच्या बाबतीत मी परवा पण यांना सांगितलं की तुम्ही फक्त ऑडिटिंग करत नाही, सगळे लोक तुम्ही अकाउंटिंग करता, तुम्ही संस्थेचे सगळ्या प्रकारचे तुम्ही गायडन्स त्यांना करत असता. त्यामुळे तुम्हाला रिकव्हरी बद्दल पण मी परवा म्हणलं की आपण रिकव्हरी बद्दल पण एखादं सेशन ठेवूया परत. म्हणजे गृहनिर्माण संस्थांमध्ये आता वसुली दाखले घेतल्यानंतर रिकव्हरीच्या प्रोसेस पुढे अडकून पडली, कारण आपल्या जिल्ह्यात वसुली अधिकारी नसल्यामुळं संस्थांना पुढे वसुल्या करता येणार. तर त्यासाठी पण एक ट्रेनिंग सेशन आपलं एक दिवसाचं आयोजित करण्याचा आमचं आता प्रयत्न आहे. मी परवा बोललो फेडरेशनच्या लोकांना तुम्हाला, तर ते एक आपण करूया की जेणेकरून वसुलीलाही मदत होईल संस्थांना. बरेचशा संस्था तुमच्याकडे येतात मार्गदर्शन मागायला की आम्हाला याची वसुली करायचं, हे करायचं. वसुलीच्या बाबतीत संस्थांना वसुली अधिकारी नेमता येतील फेडरेशन मार्फत, हाऊसिंग फेडरेशन मार्फत. नसतील तर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पण आपल्याला अधिकार देता येतात, फक्त त्यांचं ट्रेनिंग होणं आवश्यक आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण मी राज्य सहकारी संघाचे पानसकर त्यांच्याशी पण बोललोय आणि आपण एखादे तज्ञ वसुली अधिकारी हाऊसिंग मध्ये चांगलं काम केलेले कोणी किंवा ठाण्यातून एखादं बोलूया. ते एक चांगलं सेशन आपल्याला घ्यायचंय की जेणेकरून ज्ञानात भर पडेल आणि संस्थांना तुमचा फायदा होईल, म्हणजे तुम्हाला संस्थांना सांगता येईल. तर ह्या एवढ्या मोजक्या गोष्टी काय मला सांगायच्या होत्या त्या मी सांगितल्या. आपल्याला आणखी प्रश्न असतील ते सेशन नंतर आपण विचारू शकता. मी पुन्हा एकदा आपले सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला आणि आम्हाला सगळ्यांनी इथं बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद.